यस, हाय डिअर स्टुडंट्स, सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते आणि आवाज क्लिअर येतोय. जस्ट मला क्लिअरिफिकेशन द्या. ठीक आहे, स्टार्ट करू लेक्चर. पहा, आज आपलं लास्ट लेक्चर राहणार आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स वरती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, तर लिनियर इक्वेशन की जे 1 व्हेरिएबल मध्ये असतं. एक मिनिट द्या मला. येस, आहेत का सर्व आज? आदित्य, आर्यन, कौस्तुभ, मृण्मय, सानिका, वेद. ओके, सर्वजण आहेत आज. आर्यन, माईक ठीक झाला का रे तुझा? हो सर. हा, ठीक आहे. ठीक आहे, स्टार्ट करू रे लेक्चर. आज आपल्याला पाहायचंय ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. थोडीशी रिव्हिजन करू, नाही का? आपण पाहिलं होतं की लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल मध्ये असतं काय. यस, कुणी एक्झाम्पल सांगेल का मला? एखादं एक्झाम्पल लिनियर इक्वेशनचं की जे 1 व्हेरिएबल मध्ये आहे. 3x plus 5. 3x plus 5. येस, करेक्ट. 3x plus 5 इज इक्वल टू काहीतरी लिहितो. काय लिहू सांग? 3x plus 5 इज इक्वल टू 0 लिहितो. चालेल. 3x plus 5 इज इक्वल टू 0 म्हणजे काय होईल रे? 3x इज इक्वल टू काय येईल? -5 येईल. म्हणजे x इज इक्वल टू -5/3. येस, x इज इक्वल टू -5/3. हे जे काही मिळालं त्याला आपण काय म्हणत होतो रे? या लिनियर इक्वेशनचं काय म्हणत होतो आपण? सर, युनिक सोल्युशन. येस, युनिक सोल्युशन. हे काय असतं? याचं एक युनिक सोल्युशन असतं. हे पाहिलं होतं आपण, बरोबर? म्हणजे x इज इक्वल टू -5/3. हे एक लिनियर इक्वेशन आहे 1 व्हेरिएबल मधलं. कोणता व्हेरिएबल आहे? तर x हा व्हेरिएबल आहे. ठीक आहे, थोडं पुढे गेलो होतो, आणखी या बाबतीत थोडं पुढे गेलो होतो आणि आपण असं म्हटलं होतं की कोणतंही लिनियर इक्वेशन की जे 1 व्हेरिएबल मध्ये आहे ते आपण 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. येस, म्हणजे असं जर असेल, हे जर इक्वेशन असेल 3x इज इक्वल टू -5, याच इक्वेशनला जर मला 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर मी कसं करू शकतो? कुणाला आठवत आहे काय? 3x प्लस y इज इक्वल टू -5. हा y चा कोएफिशियंट किती घ्यायचा होता इथे? y चा कोएफिशियंट येस, y चा कोएफिशियंट किती घ्यायचा असतो? कोण सांगताय? सर 1. 1 नाही, 1 नसतो घ्यायचं. 0 घ्यायचं असतो ना, कारण 0 इंटू एनिथिंग 0 होतं. कारण इथे काय नाही यायचं ना रे. 3x इज इक्वल टू -5, इथे y ची टर्मच नाहीये. मग जर मला y ची टर्म नसून पण लिहायची आहे, नाही का, तर मला काय करावं लागेल? 0 ला कॉन्टॅक्ट मध्ये आणावं लागेल y च्या. ओके, म्हणजे काय होऊन जाईल? y 0 होऊन जाईल. म्हणजे वाटेल तिथं आहे बट नाही येतो. ओके, सो 0 इंटू y. ही एक गोष्ट पाहिली होती आपण की अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आणखी एक एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. आणखी एक एक्झाम्पल घेतो मी की x इज इक्वल टू 4. सांग रे, एक लिनियर इक्वेशन आहे की नाही 1 व्हेरिएबल मधलं? येस ऑर नो? आहे, बरोबर. सो आता मला या इक्वेशनला रिप्रेझेंट करायचंय 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचंय, तर कसं करू शकतो? 4x minus 4 equals to 0. x - 4 इक्वल टू 0, बरोबरच आहे. बट याच्यामध्ये मला y ला पण आणायचंय,
तर मी काय करतो, एक्स प्लस 0 इंटू वाय असं लिहितो ना, -4 इज इक्वल टू 0. चालेल का रे? एक्सचा कोएफिशियंट तर 1 आहे, वायचा कोएफिशियंट 0 लिहिला, काहीच फरक नाही ना पडला मला. म्हणजे असा क्वेश्चन होता तुमच्या एक एक्सरसाइज मध्ये. ओके, या टाइपचे क्वेश्चन्स आपण केले होते. बस आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचंय की हे जे लिनियर इक्वेशन असतं 1 व्हेरिएबल मधलं, ते ग्राफ वरती कसं दिसतं. म्हणजे त्याचा ग्राफ जर प्लॉट केला तर तो कसा असतो. सो स्टार्ट करू आपण ग्राफ प्लॉट करायला. पहा इथे एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 2 हे तर एक लिनियर इक्वेशन आहे 1 व्हेरिएबल मधलं, की ज्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स, आणि याचा ग्राफ मला प्लॉट करायचा आहे. तर याचा ग्राफ कसा प्लॉट करायचा असतो सांगतो तुम्हाला मी. आता लक्ष द्या, मी थोडस, हा एक्स ऍक्सिस आहे, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे एक्स ऍक्सिस आहे, ही व्हर्टिकल लाईन म्हणजे वाय ऍक्सिस आहे. हॉरिझॉन्टल लाईन वरती मी पॉइंट घेत जातो नाही का, 1 बाय 1. पहा इथे घेतो 1, इथे घेतो 2, 3, 4. मला सांगा एक्स इज इक्वल टू 2 हा पॉइंट कुठे येईल रे एक्स ऍक्सिस वरती. एक्स इज इक्वल टू 2 इथे येईल, बरोबर. एक्स इज इक्वल टू 2. चला, मी जिथे मार्क केलेलं आहे याचे कोऑर्डिनेट्स मला कोण सांगेल का. हा जो पॉइंट एक्स इज इक्वल टू 2 मी मार्क केला, याचे कोऑर्डिनेट्स मला कोणी सांगेल का की काय असतात. सर 2,0. येस करेक्ट, 2,0. 2,0. आता लक्ष द्या, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की एक्स इज इक्वल टू 2 या लाईनचा जो ग्राफ असतो, या लाईनचा जो ग्राफ असतो, किंवा एक्स इज इक्वल टू 2 ही जी काही लाईन असते ना, ती 2,0 या पॉइंट मधून पास होते आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असते. काय लक्षात आलं. एक्स इज इक्वल टू 2 ही जी काही लाईन मी प्लॉट करेन ग्राफ वरती, ती 2,0 या पॉइंट मधून पास होईल आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असेल, अशी ती लाईन असते. म्हणजे एक्स इज इक्वल टू समथिंग काही जरी असेल तर ती लाईन एक्स ऍक्सिस वरील त्या पॉइंट मधून पास होते आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असते. म्हणजे ती लाईन अशी असेल, पहा अशी असेल, वाय ऍक्सिसला पॅरलल म्हणजे एकदम स्ट्रेट लाईन नाही का, एकदम स्ट्रेट लाईन, वाय ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन आणि 2,0 या पॉइंट मधून पास होणारी लाईन. यस, असा ग्राफ असतो एक्स इज इक्वल टू 2 या लाईनचा. यस, समजलं. इतकी गोष्ट समजली का की एक्स इज इक्वल टू 2 चा ग्राफ कसा असतो. बस हँड रेस करून मला सांगा नाही का. येस, ओके, समजलंय सर्वांना, बरोबर. एक्स इज इक्वल टू 2 अशी लाईन असते. मग मला सांगा, मी एक गोष्ट तुमच्याशी डिस्कस करतो. या लाईनवरचा थोडं वाय ऍक्सिसला आधी मी स्केलिंग करून घेतो. पहा इथे 1 पॉइंट आहे, इथे 2 पॉइंट आहे, इथे 3 पॉइंट आहे, इथे 4 पॉइंट आहे, इथे 5 आहे, इथे 6 आहे, इथे 7 आहे. मी हा एक पॉइंट घेतो, या लाईनवरचा एक पॉइंट घेतो. एक्स इज इक्वल टू 2 या लाईनवरचा हा एक पॉइंट घेतो. कोण सांगेल मला याचे कोऑर्डिनेट्स काय असतील. हँड रेज करा, कोण सांगेल या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील. यस सानिका, सांग कोऑर्डिनेट्स काय असतील. 2 and करेक्ट करेक्ट, बरोबर. 2 and 4. येस, 2,4 बरोबर. ठीक आहे, आणखी एक पॉइंट प्लॉट करतो. पहा इथे हा पॉइंट प्लॉट करतो मी. येस, हँड रेज करा, कोण सांगेल मला या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील. येस, आदित्य सांगतो का. हा पॉइंट, याचे कोऑर्डिनेट सांगायचे या पॉइंटचे. येस, आर्यन सांग. सर 2 आणि 7. करेक्ट, 2 आणि 7, 2,7 बरोबर आहे. ठीक आहे, आणखी एक मला सांगा, त्याच्याच खालचा पॉइंट घेतो, याचे कोऑर्डिनेट्स कोण सांगेल मला. हँड रेज करा. येस, कौस्तुभ सांगतो का काय कोऑर्डिनेट्स असतील याचे. सर 2,6. 2,6. क्वेश्चन तर पुढे आहे बरं का माझा. याचे कोऑर्डिनेट्स सांग. मृण्मय सांग रे याचे कोऑर्डिनेट्स या पॉइंटचे. 0,3.
0,3 पुन्हा चेक कर या पॉइंटचे कॉर्डिनेट्स. ओके ओके हा सर 2,3. येस 2,3 आणि वेट सांगून टाक याचे कॉर्डिनेट्स काय असतात या पॉइंटचे. 2,2. येस 2,2. आता माझा क्वेश्चन तुम्हाला असं आहे की सांगा रे याच्यामध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतंय. या लाईनवरचे जे काही सर्व पॉइंट्स आहेत थोडेसे ऑब्झर्व करा. सर्व जे काही पॉइंट्स आता आपण प्लॉट केले हे ऑब्झर्व करा आणि सांगा मला की तुम्हाला यामध्ये काय स्पेशल दिसतंय किंवा काय कॉमन दिसतंय. 2. 2. येस करेक्ट करेक्ट. म्हणजे या लाईनवरचे सर्वच्या सर्व पॉइंट्स काय आहेत. सर्वच्या सर्व पॉइंट्सचा एक्स कॉर्डिनेट 2 आहे. समजलं. ही या लाईनची खासियत असते. कळालं. खासियत म्हणजे स्पेशालिटी नाही का. या लाईनची स्पेशालिटी काय असते म्हणजे नाही का रे थोडक्यात कसं सांगतो. आपण एसए लिहायचो पहा नाही का की एक्झाम्स कॅन्सल झाल्या तर डॉट 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 म्हणजे एक्झाम्स कॅन्सल नाहीत होत बट झालेलं आहे नाही का. यावेळेस तुम्हाला माहिती आहे का की 10च्या बोर्डच्या पण एक्झाम कॅन्सल झाल्यात आणि कालच डिसिजन झाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा की 12th बोर्डच्या एक्झाम पण होणार नाहीत. बस आम्ही असं एसए लिहायचो नाही का 9th 10th मध्ये की हा परीक्षा रद्द झाल्या तर असंच आहे अशा टाईपमध्ये नाही. किंवा मी पक्षी झालो तर म्हणजे अशा असतात ना रे एसए असे लिहायला असतात ना. बरोबर ना. लिहिलेत का तुम्ही कधी. हो सर मी पक्षी असलो तर ते आहे. मग असे एसे असतात नाही. मग असं कन्सिडर करा. मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारतो की ही लाईन जर तुमच्याशी बोलायला लागली नाही का x इज इक्वल टू 2 ही लाईन जी ग्राफ वरती प्लॉट केलेली आहे ही जर लाईन तुमच्याशी बोलायला लागली तर ती काय बोलेल आपल्याशी. काय बोलेल. x इज इक्वल टू 2 ती लाईन काय म्हणू शकते रे. x इज इक्वल टू लाईन असं म्हणू शकते की हा माझी स्पेशालिटी ही आहे की माझ्यावरचा तुम्ही कोणताही पॉइंट पिक केलात ना तर तुम्हाला त्याचा एक्स कॉर्डिनेट 2च मिळेल असं ती लाईन म्हणेल नाही का. लाईन म्हणेल की माझ्यावरचा माझ्या ग्राफवरचा तुम्ही कोणताही पॉइंट पिक करा माझा एक्स कॉर्डिनेट तुम्हाला 2च मिळेल. ही माझी स्पेशालिटी आहे किंवा खासियत आहे असं ती लाईन म्हणेल. ती म्हणेल आणखी पण एक माझी खासियत आहे. x इज इक्वल टू 2 ही लाईन काय म्हणेल की मी y ऍक्सिसला पॅरलल राहीन. y ऍक्सिसला पॅरलल राहीन. सो हे 2 पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. मला हे 2 पॉइंट्स तुम्हाला सांगायचे होते की अशी जी लाईन असते x इज इक्वल टू 2 किंवा आणखी काही असेल x इज इक्वल टू 5 असेल x इज इक्वल टू 7 असेल किंवा x इज इक्वल टू इन जनरल a म्हणतो अशी एखादी लाईन ही काय असते रे. ऑलवेज काय असते y ऍक्सिसला पॅरलल असते. ऑलवेज पॅरलल टू y ऍक्सिस. ऑलवेज पॅरलल टू y ऍक्सिस. आणि ती ड्रॉ कशी करायची. x कोणता पॉइंट आहे पाहायचा तो प्लॉट करून घ्यायचा एक्स ऍक्सिस वरती 2,0 म्हणून. ओके. आणि त्यातून जाणारी लाईन पास करून घ्यायची. ओके. तीच ती लाईन असते. सो ठीक आहे. ग्राफ तर तुम्हाला समजला. ठीक आहे. पुढचा ग्राफला जाऊ. सर. येस बोल. सर हा तेच मला तोच क्वेश्चन विचारायचा होता. जर y इज इक्वल टू आहे ना पुढे हाच तर सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. y इज इक्वल टू 6. अरे हे पण तर एक लिनियर इक्वेशन आहे. बरोबर. मग याचा ग्राफ कसा काय. याचा ग्राफ काय असेल पहा. y इज इक्वल टू 6 आहे ना. मग y इज इक्वल टू 6 पॉइंट कुठे येतो रे. कुठे लाईव्ह होईल. y इज इक्वल टू 6 हा पॉइंट कुठे लाईव्ह होईल सांगा मला. एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होईल की y ऍक्सिस वरती लाईव्ह होईल. y ऍक्सिस. ठीक आहे. मग y ऍक्सिस वरती जाऊ ना आपण प्लॉट करत 1 2 3 4 5 and 6. येस y इज इक्वल टू 6. मग ही लाईन अशी असते की जी 0,6 या पॉइंट मधून पास होईल. ओके. 0,6 या पॉइंट मधून पास होईल आणि कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल. कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल. X axis. येस म्हणजे y इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट. y इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट. या लाईनची स्पेशालिटी अशी असते. या लाईनची खासियत अशी असते ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. ही लाईन जी असते ती एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. म्हणजे ती पहिल्यांदा पाहायचं y इज इक्वल टू 6 दिलाय ना हा पॉइंट प्लॉट करून घ्यायचा कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती. मग पहिल्यांदा गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की हा y इज इक्वल टू 6 आहे म्हणजे हा असा पॉइंट आहे की ज्याचा x कॉर्डिनेट 0 आहे आणि y कॉर्डिनेट 6 आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा पॉइंट प्लॉट करून घ्यावा लागेल 0,6 पाहायचं. y ऍक्सिस वरती जायचं 0,6 प्लॉट करायचं
आणि या पॉइंट मधून जाणारी आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करायची. एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करतो मी, तो पहा. आणि या पॉइंट मधून जाणारी. आलंय तुमच्या लक्षात, बरोबर. आता थोडेसे एक्स कॉर्डिनेट्स मी इथे लिहितो. 1 2 3 4 and 5. येस. मला सांगा या पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय असतील. या लाईनवरचा मी एक पॉइंट पिक केला, या पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय असतील, कोण सांगेल मला. 5 आणि 6. 5 6 येस, 5, 5,6. 5,6 करेक्ट. 5,6 येस. या पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय असतील, कोण सांगेल. या पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय असतील. 3,5. 3,6. 3,6 करेक्ट. मग तुम्हाला समजतंय का की या लाईनची, ही लाईन जर तुमच्याशी बोलायला लागली तर ही लाईन काय सांगेल तुम्हाला, काय सांगेल, तिची स्पेशालिटी काय सांगेल. सर वाय कोऑर्डिनेट नेहमी 6 राहील आणि एक्स कॉर्डिनेट व्हॅरी होईल. ओके. येस. ही लाईन जर तुमच्याशी बोलायला लागली तर ही लाईन अशी म्हणेल की माझी स्पेशालिटी अशी आहे, माझी खासियत अशी आहे की माझ्या ग्राफवरचा कोणताही पॉइंट तुम्ही पिक करा, माझा वाय कॉर्डिनेट मी कधीच चेंज करणार नाही. वाय कॉर्डिनेट 6च राहील माझा. मी ऑलवेज एक्स ऍक्सिसला पॅरललच राहील. माझा एक्स कॉर्डिनेट व्हॅरी होईल, मान्य. एक्स कॉर्डिनेट व्हॅरी होईल, 0 होईल, 3 होईल, 5 होईल, आणखी खूप सारं होईल. बट मी माझा वाय कॉर्डिनेट बिलकुल चेंज करणार नाही आणि मी ऑलवेज एक्स ऍक्सिसला पॅरलल राहील. ओके. अशी स्पेशालिटी असते या लाईनची, y = 6. ठीक आहे, समजलं असेल सर्वांना, तर पुढे जातो. हो सर समज. ओके. खूप सिंपल आहे नाही का, इतकं काही डिफिकल्ट नाही आजचं. पहा, हो सर. तुमच्यासाठी स्पेशल क्वेश्चन नाही का. प्लॉट द लाईन्स अँड टेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स. या 2 लाईन्स तुम्हाला प्लॉट करायच्यात आणि काय करायचंय की मला सांगायचंय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. कुणाला माहिती आहे का रे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय असतं. जिथे दोघं लाईन्स जुळतील. करेक्ट. ओके. ज्या पॉइंटला 2 लाईन्स एकमेकींना क्रॉस करतील, ज्या पॉइंटला 2 लाईन्स एकमेकींना क्रॉस करतील त्या पॉइंटला काय म्हटलं जातं रे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स. येस. मग तुम्हाला x = -5. पहिली गोष्ट मला ही सांगा, x = -5 ही लाईन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल. एक्स थोडा विचार करा बरं का. वाय ऍक्सिस. सर वाय ऍक्सिसला. हा, हे खूप इम्पॉर्टंट आहे नाही का, थोडीशी गफलत होते इथं नाही का. मला सांगा की एक्स ऍक्सिस वरच्या कोणत्या पॉइंट मधून, एक्स ऍक्सिसच्या कोणत्या पॉइंट मधून ही लाईन पास होईल. एक्स ऍक्सिस वरती एक पॉइंट असेल, त्या पॉइंट मधून ही लाईन पास होणार, बरोबर आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल असेल. बट एक्स ऍक्सिस वरचा तो पॉइंट काय असेल, त्याचे कॉर्डिनेट्स काय असतील. सर क्वेश्चन लक्षात नाही आला, परत रिपीट करू शकता का. येस, पुन्हा सांगतो मी. माझा क्वेश्चन असा आहे की x = -5 ही लाईन आहे, बरोबर. तुम्ही म्हटला की हा, ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असेल, बरोबर, मान्य. ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असेल. तर मी तुम्हाला क्वेश्चन असा केलाय की एक्स ऍक्सिस वरचा असा कोणता पॉइंट असेल, एक्स ऍक्सिस वरचा असा कोणता पॉइंट असेल किंवा एक्स ऍक्सिस वरती असा कोणता पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट सांगा मला की ज्याच्यातून ही लाईन पास झालेली. ओके. जर तुम्ही ही लाईन ड्रॉ केलीत, ही जर समजा लाईन ड्रॉ केलीत, तर एक्स ऍक्सिस वरचा असा कोणता पॉइंट असेल, एक्स ऍक्सिस वरचा असा कोणता पॉइंट असेल की ज्याच्यातून ती पास होईल. हा एक्स ऍक्सिस आहे, पहा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ह्या एक्स ऍक्सिस मधून कोणत्या पॉइंट मधून पास होईल. म्हणजे इन शॉर्ट सिंपल क्वेश्चन सांगतो. एक्स ऍक्सिस आणि x = -5 या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल सांगा मला. थोडं डोकं लावायचंय, थोडं डोकं.
बरं प्लॉट तरी करू एक्स इज इक्वल टू -5 नंतर तरी सांगा एक्स इज इक्वल टू -5 अशी येईल ना. पहिल्यांदा काय बघाल रे पॉइंट बघाल ना. 0. येस हेच पाहिजे होतं मला -5,0 कोणत्या पॉइंट मधून पास होईल. पहिल्यांदा हा पॉइंट पाहायचा कोणता आहे -5,0 एक्स ऍक्सिस वरचा हा पॉइंट आहे बरोबर -5,0 सो याच्यातून पास होणारी आणि वाय ऍक्सिसला पॅरल असणारी लाईन अशी आहे ती लाईन. ही लाईन आहे एक्स इज इक्वल टू -5 ही लाईन आहे ती. येस मग मला सांगा या लाईननी एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला कट केले रे इथे किंवा एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला कट केले त्याचे कोऑर्डिनेट. -5. हा क्वेश्चन विचारला होता. समजला क्वेश्चन काय विचारला होता. ओके हो सर. म्हणजे ही जी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे ती एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला कट करेल असं मला विचारायचं होतं हे विचारत होतो मी. तर -5,0 म्हणजे थोडक्यात काय रे एक्स ऍक्सिस आणि या लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय -5,0. ठीक आहे आता मला सांगा y इज इक्वल टू 6 ही लाईन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल. X axis. येस एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल 3 4 इथे 5 आणि इथे 6. आणि मला सांगा y इज इक्वल टू 6 या लाईनचा y इज इक्वल टू 6 या लाईनचा आणि y ऍक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल. 0. -5,6. 0,6. येस 0,6 पहा ना रे 0,6 असेल बरोबर ना 0,6 एक्स कोऑर्डिनेट 0 आहे वाय कोऑर्डिनेट 6 आहे. येस याच्यातून ही लाईन पास होईल अशी लाईन असेल. येस एक इथे एकच क्वेश्चन होता मी आणखी 2 ऍडिशनल क्वेश्चन बनवले इथे तुमच्यासाठी. मग आता सांगा रे याचा आन्सर देऊन टाका मला पटकीन. हँड रेज करा फक्त नाही का हँड रेज करा मी विचारतो. काय म्हटले की प्लॉट द लाईन्स अँड टेल द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स. अरे मग एक्स इज इक्वल टू -5 आणि वाय इज इक्वल टू 6 या 2 लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स कोण सांगेल मला. -5,6. येस एक्झॅक्ट करेक्ट -5,6 -5,6 हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल या 2 लाईनचा असं क्वेश्चन होता. किंवा कधी कधी ना रे तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल म्हणजे कॉम्पिटिटिव्ह म्हणजे NTSC ची एक्झाम असते माहितीये का NTSC ची असते स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात. तर अशा एक्झाम्स मध्ये ना तुम्हाला असा क्वेश्चन्स पण विचारला जातो किंवा असे पॉइंट्स पण काय काय येतात. आता y इज इक्वल टू 6 लाईन आहे ना तर असं पण म्हणतात नाही का y इज इक्वल टू 6 ही लाईन ना 6 युनिट्स अबव आहे एक्स ऍक्सिसच्या. काय स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. True आहे. बरोबर बरोबर ठीक आहे म्हणजे माहितीच असतात आपल्याला गोष्टी फक्त ते स्टेटमेंट जरा असं थोडं हाय लेवलचं करतात. बरोबर बरोबर ना की y इज इक्वल टू 6 इज अ लाईन विच इज अबव 6 युनिट्स फ्रॉम एक्स ऍक्सिस. 6 युनिट डिस्टन्स वरती आहे अबव आहे बरोबर अबव आहे 6 युनिट डिस्टन्स वरती आहे. येस आहे ना करेक्ट स्टेटमेंट आहे ट्रू स्टेटमेंट आहे. ठीक आहे येस पुढे जाऊ. हो सर. काय म्हटलंय पहा एक्झाम्पल 9 काय म्हटलंय सॉल्व द इक्वेशन 2x + 1 इज इक्वल टू x - 3 अँड रिप्रेझेंट द सोल्युशन ऑन द नंबर लाईन. नंबर लाईन वरती पण रिप्रेझेंट करा आणि कार्टेशियन प्लेन वरती पण रिप्रेझेंट करा. ठीक आहे पहिली गोष्ट आपण ही करू की 2x + 1 इज इक्वल टू x - 3 हे इक्वेशन सॉल्व्ह करू आपण. येस कोण सॉल्व्ह करेल का रे आणि एक्स ची व्हॅल्यू मला सांगेल का. सर्वांनी ट्राय करा सॉल्व्ह करायचं आणि हँड रेज करा ज्याचं होईल त्याने. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय आणि एक्स ची व्हॅल्यू सांगायची. Sir, x is equal to येस एक्स इज इक्वल टू
सर मी सांगू x is equal to -2. -2. अच्छा, आणखी कुणाचं काय आन्सर आलंय? यस, हा सर माझा आदित्य काय आलाय आन्सर? सर मी वेद आहे माझा आन्सर आला हे आलं तुझं पण? -4. -4. ओके, हो सर माझं पण -4 आहे. सर माझं पण -4. ठीक आहे, पाहू काय. हा एक्स ला इकडे घेऊन येतो मी. ओके, सो 2x हा इकडे आल्यावरती -x होईल. हा -3 इथेच ठेवतो. ओके, आणि हा इकडचा जो 1 आहे तो तिकडे घेऊन जातो. इकडे +1 आहे, तिकडे गेल्यावरती -1 होईल. 2x - x किती येईल रे? x येईल. ओके, आणि -3 - 1 किती येईल? -4. करेक्ट. x इज इक्वल टू -4 हे आन्सर असेल. ठीक आहे, थोडं काहीतरी रॉंग झालं असेल नाही का, याच्यामध्ये थोडं काहीतरी रॉंग झालं असेल, मे बी साइन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून चुकला असेल. ठीक आहे, x इज इक्वल टू -4. पहा, सांगा रे नंबर लाईन वरती कुठे प्लॉट करू हा पॉइंट? x इज इक्वल टू -4 हा पॉइंट प्लॉट करायचा आहे ना आपल्याला नंबर लाईन वरती. कुठे येईल? इथेच येईल ना. हा काय x इज इक्वल टू -4 म्हणजे हा काय क्वेश्चन आहे का काय? ठीक आहे, x इज इक्वल टू -4 समजलं काय? समजण्यासारखं आहेच नाही काय यात. x इज इक्वल टू -4 हा इथेच येईल ना पॉइंट. ठीक आहे, पुढे जाऊ. कार्टेशियन प्लेन वरती, कार्टेशियन प्लेन वरती कुठे येईल रे? 0 1 -1 -2 -3 -4 -5. थांबू की पुढे जात राहू मी? सांगा. सर थांबा. हा, सर थांबा कुठे असेल हा पॉइंट कार्टेशियन प्लेन वरती? x इज इक्वल टू -4 कुठे असेल? इथे. बरोबर, x इज इक्वल टू -4. आता याच्यातून जाणारी लाईन तुम्हाला ड्रॉ करता येईल का? यस, कोण सांगेल मला की x इज इक्वल टू -4 हा नंबर लाईन वरती आपण एक पॉइंट म्हणून रिप्रेझेंट करू शकतो. मी काय गोष्ट सांगतोय लक्षात द्या, 1 मिनिट लक्ष द्या, की x इज इक्वल टू -4 हा पॉइंट आपण नंबर लाईन वरती ऍज अ पॉइंट म्हणून रिप्रेझेंट करू शकतो. बट हाच पॉइंट नाही का, x इज इक्वल टू -4 आपण एक लाईन म्हणून रिप्रेझेंट करू शकतो ऑन अ कार्टेशियन प्लेन. कार्टेशियन प्लेन वरती आपण काय करू शकतो? एक लाईन म्हणून रिप्रेझेंट करू शकतो. हे इक्वेशन x इज इक्वल टू -4 कसं ते सांगा नाही का. x इज इक्वल टू -4 मला इतकी गोष्ट सांगा की x इज इक्वल टू -4 कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल लाईन? तर y ऍक्सिस. y y axis. येस, y ऍक्सिसला पॅरलल असेल. आणि x इज इक्वल टू -4 ही लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे, ठीक आहे, बट ती x ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला कट करेल? त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? कोण सांगेल मला? 0, -4, -4, 0. येस, गॉट इट. समजलंय तुम्हाला? -4, 0. येस, याच्यातून जाणारी आणि y ऍक्सिसला पॅरलल असणारी आपण एक लाईन ड्रॉ करून टाकू. येस, झालाय आन्सर नाही का? झाला आन्सर, हेच आन्सर आहे. सो नंबर लाईन वरती पॉइंट म्हणून रिप्रेझेंट झाली आणि कार्टेशियन प्लेन वरती लाईन म्हणून रिप्रेझेंट झाली. येस, समजल्यात गोष्टी? हो सर. हो सर. पुढे जातो. काय म्हणते पहा, एक्सरसाइज 4.4. ओके, एक्सरसाइज 4.4 मध्ये टोटल 2च क्वेश्चन्स आहेत नाही का. त्यातला हा पहिला क्वेश्चन आहे आणि एक पुढे दुसरा क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करून टाकू लगेच. सिंपल क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे? गिव्ह द जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ y इज इक्वल टू 3 ऍज अन इक्वेशन इन 1 व्हेरिएबल अँड इन 2 व्हेरिएबल. आता जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय माहितीये का रे तुम्हाला? जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय रे? ग्राफ काढा असं म्हटलं त्यांनी नाही का. y इज इक्वल टू 3 चा ग्राफ काढा इन 1 व्हेरिएबल आणि इन 2 व्हेरिएबल. मला सांगा 1 व्हेरिएबल मध्ये y इज इक्वल टू 3 हा काय रिप्रेझेंट होईल रे? काय रिप्रेझेंट होईल? पॉइंट की लाईन? येस सर पॉइंट. येस, पॉइंट म्हणून काय होईल?
तो रिप्रेझेंट होईल. आणि इंटू व्हेरिएबल मध्ये तो काय रिप्रेझेंट होईल? लाईन. लाईन म्हणून रिप्रेझेंट होईल. येस, ठीक आहे. मग काय करू? y इज इक्वल टू 3. काय ना रे, y इज इक्वल टू 3 चा ग्राफ काढा असं म्हटलंय. ओके, कन्फ्युजन करून घेऊ नका काय इक्वेशनचं. काय नाही, जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन म्हणजेच ग्राफ. y इज इक्वल टू 3 या इक्वेशनचा ग्राफ काढा, बस इतकंच आहे. आणि वन व्हेरिएबल म्हणजे काय? पॉइंट सांगा तो, नाही का? सांगतो ग्राफ वरती काढून. कोणता आहे हा? y इज सर इक्वल टू, आन्सर येईल 0,3. येस, करेक्ट करेक्ट, बिलकुल करेक्ट आहे तुझं. 1 2 3, 1 2 3, y इज इक्वल टू 3 मधून जाणारी लाईन काढून टाका, लाईन काढून टाका. हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन टू व्हेरिएबल. ओके, आणि हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटला पण असं मार्क करायचं इथं आणि असं एक राऊंड मारून टाकायचं आणि इथे रिप्रेझेंट करायचा पॉइंट तो 0,3. येस, 0,3 हे रिप्रेझेंटेशन झालं वन व्हेरिएबल मधलं. ओके, आणि हे लाईन ऍज अ लाईन हे रिप्रेझेंटेशन झालं टू व्हेरिएबल मधलं. बस काय डिफिकल्ट आहे का क्वेश्चन हा? की कुणाला तरी पण काय डाऊट वगैरे? कुणाला काही डाऊट नाही ना? पुढे जाऊ का मग? हो सर. हो सर. असेल तरी बिंदास्त विचारा, काहीच प्रॉब्लेम. गिव्ह द जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन. आपण फर्स्ट वाल्याचं इन टू व्हेरिएबल्स नाही केलं. केलं ना. हे काय टू व्हेरिएबल मध्ये काय रिप्रेझेंट होतं? लाईन म्हणून, नाही का? हा सर. हे काय, लाईन म्हणजे टू व्हेरिएबल आणि हा पॉइंट म्हणजे वन व्हेरिएबल. म्हणजे आणखी आणखी तुम्हाला डीप मध्ये जायचं असेल ना, ते वन व्हेरिएबल म्हणजे काय? y इज इक्वल टू 3 लिहून टाका. आणि हे टू व्हेरिएबल मध्ये म्हणजे काय? कोणतंही लिनियर इक्वेशन आपण टू व्हेरिएबल मध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो? आता एक्स नाहीये तरी पण घ्यायचं आहे ना आपल्याला यात. मग त्याचा कोएफिशियंट किती घेऊ मी, सांगा? 1. 1 नाही रे, 0 नाहीच आहे ना, मग त्याचा 0 घेतला पाहिजे ना, म्हणजे त्याला 0च्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलं पाहिजे, बरोबर ना? 0 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, म्हणजेच y इज इक्वल टू 3 ना रे, म्हणजेच y इज इक्वल टू 3. हो सर. हे इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये झालं. आणि जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन विचारलंय म्हणजे फक्त ग्राफ विचारलाय आपल्याला, बरोबर? ग्राफ विचारलाय म्हणून मी लाईन काढली होती, नाही का? ही लाईन. येस, ठीक आहे. याचं तरी येईल सांगा रे. आता तुम्ही सॉल्व्ह करा. 2x प्लस 9 इज इक्वल टू 0. एक्स ची व्हॅल्यू मला सांगा हँड रेज करून, नाही का? एक्स इज इक्वल टू किती आहे? चुकू नका कॅल्क्युलेशन, खूप सिंपल आहे, नाही का? येस, आर्यन सांगतो का? सर मी सांगू? हा सांग ना आर्यन. आर्यनच म्हणतोय ना, बोलतोय ना? नाही सर, मी वेद. हा बोल वेद, सांग. -9/2. कर ना. -9/2 किती येतं? कर ना. बरोबर आहे तुझं, -9/2. -4.5. येस, करेक्ट. -4.5. -9/2 म्हणजेच -4.5. मग कुठे येईल रे इथे पॉइंट? कोणत्या दोन नंबरच्या मध्ये येईल? 4 -4 आणि -5. 4. याचा मिडल पॉइंट असेल हा. कॉर्डिनेट्सची काहीच गरज नाही, इथे पॉइंट असेल तो, कारण ही नंबर लाईन आहे ना. ही जी आहे ही नंबर लाईन आहे. काय नाही रे, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये गेल्यासारखं वाटतंय ना रे. पॉइंट्स प्लॉट करायला लागले सगळे आपण. हो सर. ठीक आहे. इन टू व्हेरिएबल म्हणजे काय रे? इन टू व्हेरिएबल म्हणजे काय प्लॉट करायचं सांगा मला? लाईन. कोणत्या पॉइंट मधून जाणारी लाईन? कोणत्या पॉइंट मधून? -4.5, 0. येस, एक्सलंट, गुड, व्हेरी गुड. -4.5, 0. चला ड्रॉ करू. आता मी काय करतो माहितीये का? स्केल 0.5 घेतो, ग्राफला स्केलिंग करून टाकतो इथं, नाही का? थोड्या शिकलेल्या गोष्टी युज करतो ना, की आणखी भारी वाटेल, नाही का? स्केल मध्ये काय करतो? एक्स ऍक्सिस वरती मी 1 युनिट, एक्स ऍक्सिस वरती मी 1 युनिट इज इक्वल टू काय घेतो? 0.5 घेतो. आणि वाय ऍक्सिस वरती पण काय करतो? 1 युनिट इज इक्वल टू 0.5 घेतो. असं लिहून टाकायचं, नाही का? म्हणजे मी इथं 0, इथे येईल 0.5, इथे काय येईल सांगा?
सांगा थांबलोय मी. 0.5 नंतर काय? 1. येस 1. पुढे 1.5, 1.5, 2, 2, 2.5, 3, 3.5, 4, कुठपर्यंत जायचंय? 4.5. कुठपर्यंत जायचंय सांगा. थांबू का रे? हो सर. हो सर. पाहिजे ना, थांबायला पाहिजे, कारण इथपर्यंतच थांबलो असतो तरी चाललं असतं ना. कारण पॉइंट कोणता आहे? पॉइंट कोणता आहे रे? -4.5. अरे मग इकडे कशाला चाललोय आपण? कुठे जायला पाहिजे? लेफ्ट साईडला जायला पाहिजे ना. हो सर. मग चला पुन्हा आता स्ट्रगल करायला लागेल आपल्याला. इथे 0, इथे येईल -0.5, इथे येईल -1, इथे येईल -1.5, इथे येईल -2, इथे येईल -2.5, इथे येईल -3, इथे येईल -3.5, इथे येईल -4 आणि इथे येईल -4.5. येस. x इज इक्वल टू -4.5. कशी असेल ही लाईन? y ऍक्सिसला पॅरलल असेल आणि -4.5, 0 यातून पास होणारी असेल. येस, आलं लक्षात सर्वांच्या? हो हो सर. सर. खूप सोपं होतं आजचं नाही का? येस, कन्क्लुजन्स पाहू नाही का? काय पाहिलं आज आपण? कन्क्लुजन असं आहे की फर्स्ट कन्क्लुजन पहा. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इन द फॉर्म ऑफ x इज इक्वल टू a रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस. बरोबर आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे नाही का? कोणतंही लिनियर इक्वेशन की जे वन व्हेरिएबल मध्ये आहे इन द फॉर्म ऑफ x इज इक्वल टू a रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस. बरोबर, हेच तर पाहिलं ना. हा x ऍक्सिस असतो, हा y ऍक्सिस असतो, आणि कोणतीही लाईन असेल नाही का, x इज इक्वल टू a, ही अशी लाईन असेल की जी a,0 या पॉइंट मधून पास होईल. ओके, a,0 या पॉइंट मधून पास होईल. अशी लाईन कशी असते? y ऍक्सिसला पॅरलल असते. तेच लिहिलेलं येतं. आणि सेकंड कन्क्लुजन काय लिहिलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इन द फॉर्म ऑफ y इज इक्वल टू a रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द x ऍक्सिस. बरोबर आहे ना रे? हा x ऍक्सिस असेल, हा y ऍक्सिस असेल, तर y इज इक्वल टू a अशी काहीतरी लाईन, y इज इक्वल टू a अशी काहीतरी लाईन जी काय असेल, x ऍक्सिसला पॅरलल असेल, ओके. आणि कोणत्या पॉइंट मधून पास होईल? 0,a. 0, येस, हे 2 पॉइंट लिहिलेले आहेत. येस, कुणाला काय डाऊट या 2 पॉइंट्स मध्ये, कन्क्लुजन्स मध्ये? नाही नाही सर. सर. ही 2 कन्क्लुजन्स आपल्याला समजून येण्यासाठी नाही का इतकं सारं आपण स्ट्रगल केलं, इतके सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले, तेव्हा कुठं आपल्याला क्लिअर झाले 2 पॉइंट्स. ठीक आहे, पुढे जातो. येस, मला सांगा. अरे काय होते असं? येस, पहा, इथेच पहा नाही का. येस, पहा.
एक मिनिट. हे सर्वांना आवाज ऐकू येतोय का रे? हो सर. हो सर. हा ठीक आहे. पहा माहिती सर थोडा येस, आता क्लिअर येईल आवाज, बरोबर? हो सर. ठीक आहे. समरी पाहून घेऊ नाही का, की या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलं. पहा कोणकोणते पॉइंट पाहिले. फर्स्ट पॉइंट असा होता की लक्ष द्या, an equation of the form ax plus by plus c is equal to 0 where a, b, c are real numbers such that a and b are not 0 is called linear equation in two variable. yes, बरोबर ना रे? रिअल नंबर म्हणजे काय असतं? रॅशनल प्लस इरॅशनल हे दोघं मिळून रिअल नंबर्स बनतात बरं का. रॅशनल प्लस इरॅशनल हे दोघं मिळून रिअल नंबर्स असतात. म्हणजे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशन तेव्हाच म्हणाल जेव्हा a आणि b फक्त 0 नको आहेत, बरोबर ना? a इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू 0 तेव्हाच होईल ना रे हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स मधलं. कारण याचा कोएफिशियंट जर 0 झाला तर मग प्रॉब्लेमॅटिक होईल. यस, हे स्टेटमेंट लक्षात आलंय सर्वांच्या? फर्स्ट पॉइंट. हो सर. सिंपल आहे. सेकंड पॉइंट, अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. ठीक आहे, बरोबरच आहे ना? येस. कोणतंही लिनियर इक्वेशन की जे वन व्हेरिएबल मध्ये आहे त्याला युनिक सोल्युशन असतं, आणि कोणतंही लिनियर इक्वेशन की जे टू व्हेरिएबल मध्ये आहे त्याला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात, अनंत सोल्युशन्स असतात, असंख्य सोल्युशन्स असतात. हा पॉइंट पण आपण क्लिअर केला होता. ठीक आहे, पुढे जाऊ. थर्ड पॉइंट पहा काय. द ग्राफ ऑफ एव्हरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज अ स्ट्रेट लाईन. अरे तेच तर करत आलोय अख्ख्या चॅप्टर मध्ये नाही का? तो हा पॉइंट समजायला काहीच कन्फ्युजन नाही पाहिजे की नाही का. कोणतंही लिनियर इक्वेशन काय रिप्रेझेंट करत असतं? एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असतं. येस. फोर्थ पॉइंट पहा काय. x इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ y ऍक्सिस. येस, हे डिस्कस नाही केलं का आपण? x is equal to 0 is the equation of y axis and y is equal to 0 is the equation of x axis. सर म्हणजेच जे आता आपण सॉल्व्ह केले त्यांच्यासारखं. सॉल्व्ह केलं तेच नाही का. आता पहा इथे हा x ऍक्सिस आहे, हा x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे, मग मला सांगा x ऍक्सिस ची खासियत काय आहे रे? x ऍक्सिस ची स्पेशालिटी काय आहे? कोणी सांगेल का? एक्स ऍक्सिस ची स्पेशालिटी म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा कोणताही पॉइंट तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकता? जसं की हा पॉइंट आहे, हा पॉइंट काय लिहू शकता तुम्ही? पॅरलल टू वाय. येस, किंवा असं लिहू शकणार रे 0.5 कॉमा काय लिहू शकता? 0. हा पॉइंट पिक कर, याचे कोऑर्डिनेट सांग मला काय असतील? 0,2.5. सॉरी नाही सर. नाही सर, 2.5, 0. येस, 2.5, 0. याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? 4.5, 0. येस, करेक्ट. असं काय होतंय रे आज? 4.5, 0. येस. मग तुम्हाला यातली एक स्पेशालिटी दिसली का? या सर्व पॉइंट्स मध्ये काहीतरी कॉमन दिसतंय का? वाय ऑलवेज 0. येस, वाय कोऑर्डिनेट 0 ही स्पेशालिटी आहे. हीच काय स्पेशालिटी? ही स्पेशालिटी आहे किंवा काय कॉमन प्रॉपर्टी आहे असं म्हणू शकतो. कॉमन प्रॉपर्टी. आणि ही कॉमन प्रॉपर्टी म्हणजेच काय असतं रे? कुठल्याही लाईनचं इक्वेशन असतं. काय असतं? कुठल्याही लाईनचं इक्वेशन असतं. मग तेच म्हटलेलं आहे, कोणताही पॉइंट जर एक्स ऍक्सिस वरती लाई होत असेल तर त्याची कॉमन प्रॉपर्टी, त्याची स्पेशालिटी अशी असते की त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. आणि ही कॉमन प्रॉपर्टी, कॉमन स्पेशालिटी म्हणजेच काय असतं? त्या लाईनचं इक्वेशन असतं. मग तुम्ही असं लिहू शकता ना की y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे कुणाचं? अशा पॉइंटचं की जो एक्स ऍक्सिस वरती लाई होतो. येस, क्लिअर आहे पॉइंट सर्वांना? हो सर. ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट काय होतं? x इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ y ऍक्सिस. म्हणजे y ऍक्सिसचं इक्वेशन काय असेल? x इज इक्वल टू 0 and y is equal to 0 is the equation of x axis.
पहा y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन कोणाचं झालं, एक्स ऍक्सिसचं झालं, बरोबर. आणि y ऍक्सिसचं इक्वेशन काय असेल, y ऍक्सिस पहा इथे मी पॉइंट्स घेतो, इथे घेतो 0.5, इथे येतो 1, इथे घेतो 1.5, इथे घेतो 2, इथे घेतो 2.5, इथे घेतो 3. मला सांगा y ऍक्सिस वरचा मी कोणताही पॉइंट घेतो, y ऍक्सिस वरचा कोणताही पॉइंट घेतो, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील सांगा, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील, 0,3. येस. सांगा या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील, 0,2. येस. 0,1. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील, 0,1. 0,1. मग या तिघांमध्ये खासियत काय आहे, स्पेशालिटी काय आहे 3 पॉइंटची, 0 Y कोऑर्डिनेट is equals to 0. येस. यांचा काय आहे रे, यांचा काय आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, या सर्व पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. असं लिहू शकतो ना मी की एक्स इज इक्वल टू 0 हे कुणाचं इक्वेशन असतं, वाय ऍक्सिस वर किंवा वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होणारे कोणते पॉइंटचे इक्वेशन. ओके, वाय ऍक्सिसचं इक्वेशन, सॉरी वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं की एक्स इज इक्वल टू 0. ओके, कारण वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होणाऱ्या पॉइंटची खासियत अशी असते की त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो, आणि ही खासियत म्हणजेच स्पेशालिटी म्हणजेच इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू 0. येस, क्लिअर झालं सर्वांना, हो सर. ठीक आहे. हो सर. म्हणजे हे तर तुमच्या कायम लक्षात राहील, मे बी हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. x is equal to 0 is the equation of y axis and y is equal to 0 is the equation of x axis. ठीक आहे, हा 5th वाला पहा पॉइंट. द ग्राफ ऑफ x is equal to a is a straight line parallel to the y axis. आजच्या लेक्चरचं कन्क्लुजनच आपलं हे आहे नाही का, x is equal to a अशी कोणतीही लाईन की काय असते y axis ला पॅरलल असते. 6th पॉइंट पहा काय, the graph of y is equal to a is a straight line parallel to the x axis. Yes, y is equal to a अशी कोणतीही लाईन ही x axis ला पॅरलल असते. हे देखील आजच्याच लेक्चरचं कन्क्लुजन आहे आपलं. येस, ही तर गोष्ट मी तुम्हाला अगोदरच सांगितली होती. अँड इक्वेशन ऑफ द टाइप y is equal to mx represents a line passing through the origin. आठवतंय का हे? हो हो सर. सर. आणि ओरिजिन मधून नसेल पास होत असेल तर काय असतं इक्वेशन तिथं? सर y is equal to mx plus c. करेक्ट, y is equal to mx plus c. ही लाईन असेल की जी ओरिजिन मधून पास होणार नाही, y is equal to mx, ही लाईन ओरिजिन मधून पास होईल. आणि लास्ट पॉइंट 8th पॉइंट पहा काय म्हटलेलं आहे मी की एव्हरी पॉइंट ऑन द ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इज अ सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन. मोर एव्हर एव्हरी सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन इज अ पॉइंट ऑन द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन. येस, हे तर कालच्या लेक्चरचं कन्क्लुजन आहे आपलं नाही का. येस, नाही परवाच्या लेक्चरचं कन्क्लुजन आहे आपलं हे, बरोबर. की एखाद्या लाईनचं नाही का, एखाद्या लाईनचं इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल मध्ये आहे. ओके, एखाद्या लाईनचं इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल मध्ये आहे, त्याचं सोल्युशन म्हणजेच काय असतं, त्याचं सोल्युशन म्हणजेच काय असतं, त्या लाईनचा जर ग्राफ काढला ना तर त्या ग्राफवरचा तो पॉइंट असतो. ते सोल्युशन म्हणजे काय असतं, त्या लाईनवरचा तो पॉइंट असतो. आणि याचाच कॉन्ट्रावर्स किंवा याचाच एक रिव्हर्स स्टेटमेंट आहे की लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच काय असतं, त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. बरोबर, लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजे इक्वेशनचं सोल्युशन, आणि इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच काय रे, लाईनवरचा पॉइंट. ओके, हाच तो पॉइंट आहे 8th पॉइंट. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. मग उद्या टेस्ट होईल तुमची नाही का, 6 to 7 मध्ये टेस्ट राहील. ओके, हो सर. पहिले तुमचे लेक्चर्स होतील, सायन्सचं लेक्चर होईल, इंग्लिशचं लेक्चर होईल, उद्या पण इंग्लिशचं लेक्चर राहील तुमचं नाही का 5 to 6 मध्ये. आणि नंतर मग टेस्ट राहील. टेस्ट कशी असेल, रिटर्न टेस्ट असेल, 20 मार्क्सची टेस्ट, जशी आपण नंबर सिस्टीम आणि पॉलिनॉमियल्स वरती घेतली होती ना टेस्ट, सेम त्या फॉर्मॅटमध्ये टेस्ट राहील. ओके, सो तुम्ही अभ्यास कराल, चांगले मार्क्स पाडाल. सर म्हणजे त्यात एमसीक्यू वगैरे नाही राहणार ना? नाही, बिलकुल नाही. रिटर्न रिटर्न टेस्ट राहील. एमसीक्यू सेशन झाला की मी एमसीक्यू टेस्ट घेणार नाही का. ओके सर. बरोबर, आपण तर आता थेरी पाहिली ना सर्व, किंवा मोठे मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना, सो तुमची रिटर्न टेस्ट राहील. ओके, जसे त्या टाइप मध्ये प्रिवाइस मध्ये चेक करून दिले होते तसे तुमचे पेपर चेक करून देईल. येस, क्लिअर आहे सर्वांना?
हो बाकी सर सर्व ते काय PDF बनवायची राहते आणि गुगल ड्राईव्ह वरती अपलोड करायचं असतं, ते माहितीच आहे तुम्हाला, बरोबर. ठीक आहे, आणि आणखी एक लिंक टाकतो आज, याच्यासाठी लिंक टाकतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, याच्या सर्व आतापर्यंतच्या नोट्स, त्याच्यासाठी लिंक. ओके, ज्यांनी नोट्स बनवल्यात त्यांनी अपलोड करून द्या, चेक करतो मी. सर यस, बोल सानिका. सर तुम्ही नंबर सिस्टम आणि पॉलिनॉमियलचे रिव्हिजन घेणार आहात का? हो, आता ही टेस्ट झाली ना, आपण मंडे पासून चालू करू, बरोबर. चालेल. मंडे पासून टाइम आहे ना आता आपल्याला, मंडे पासून आपण पुन्हा एकदा रिवाइज करायला चालू करू टॉपिक सगळे, नंबर सिस्टीम, पॉलिनॉमियल्स, फर्स्ट पहिल्यापासून सर्व. ओके सर. ओके, ठीक आहे, फक्त उद्याची टेस्ट द्या, आज अभ्यास करा. चलो, बाय एव्हरीवन, सेशन एंड करतो मी इथे. थँक्यू सर, बाय सर. थँक्यू सर. ओके, बाय गाईज.